नमस्कार, मी प्राची लुडबे. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. कोविड-19च्या कालावधीत शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये हा हेतू लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना घरी बसून दर्जेदार शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत BMC एज्युकेशन हे चॅनेल सुरू केले आहे. मुलांनो, तुम्हाला या चॅनेलचा नक्कीच लाभ होईल. आज आपण या भागात इयत्ता 8वी स्कॉलरशिपमधील गणित या विषयातील एक महत्त्वाचा भाग पाहणार आहोत. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडबे, तुमची व्हर्च्युअल टीचर. आज तुम्हाला शिकवणार आहे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे इयत्ता 8वी मध्ये विषय गणित. बाळांनो, आपला आजचा घटक आहे घटक 2 संख्यांवरील क्रिया. स्कॉलरशिप गणितमधील आपला घटक 2 संख्यांवरील क्रिया. ह्या घटकाला आपण मागील भागात सुरुवात केली आहे. मागील भागामध्ये 2.1 मध्ये एक भाग पाहिला आपण ह्या घटकातील. आज 2.2 मध्ये आपण पाहणार आहोत मसावी व लसावी. मागील भागात आपण विभाज्यतेच्या कसोट्या पाहिल्या. आज पाहणार आहोत मसावी व लसावी, SCF अँड LCM. प्रथम आपण मसावी व लसावी बद्दल आपण जे आपल्या इयत्तामध्ये शिकलेलं आहोत त्याची माहिती जाणून घेऊया. मसावी म्हणजे काय, लसावी म्हणजे काय. दोन संख्यांच्या सामायिक विभाजकांपैकी सर्वात मोठ्या विभाजकास मसावी म्हणजे महत्तम साधारण विभाजक असे म्हणतात. मसावी म्हणजे काय, महत्तम साधारण विभाजक. कमीत कमी 2 संख्या त्यांचे विभाजक काढायचे आणि त्यापैकी जो महत्तम असेल म्हणजे सर्वात मोठा, शब्दावरूनच कळतं, त्याला मसावी म्हणतात. आता उदाहरण पाहूया. 4 व 20 यांचं मसावी काढायचं आहे समजा. तर पहिले मी 4चे विभाजक लिहिले. बघा, विभाजक म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, डिवायजर्स. 4ला कोणे भाग जातो, 1 आणि ती संख्या या सर्वांनी प्रत्येक संख्येला 1 आणि ती संख्या यांनी कुठल्याही संख्येला भाग जातच असतो. तसेच 4ला 2नेही भाग जातो. नंतर 20चे विभाजक बघूया. 20ला 1ने जातो, बेध्याय 20 2ने जातो, 4ने जातो, 5ने जातो, 10 दुने 20 10ने आणि 20 एके 20. आता यांच्यामध्ये सामायिक विभाजक कोणते आहेत बघा बरं. 1 आहे दोघांमध्ये, त्यानंतर 2 आहे दोघांमध्ये आणि 4 आहे. मग त्यातला सर्वात मोठ्यात मोठा कुठला, 4, तो झाला मसावी. कळलं तुम्हाला. आता ही झाली मसावी काढण्याची विभाजक पद्धत. मसावी काढण्याच्या 3 पद्धती आहेत. विभाजक पद्धत, त्यानंतर मूळ अवयव पद्धत व भागाकार पद्धत. आता आपण त्याच 2 संख्यांचा मूळ अवयव पद्धतीने मसावी काढूया. प्रथम 4चा मसावी पाहूया आपण. त्यासाठी अवयव पाडायचे, या दोन्ही संख्यांचे अवयव पाडायचे. पहिले 4चे अवयव पाडले बघा मी. 2 गुणिले 2. त्यानंतर 20चे अवयव पाडणार मी. आता 20चे अवयव काय येणार आहेत पहा बरं. 20चे अवयव 4 5 20 ना. मग 4चे आपण आधी अवयव लिहिले मी. 4 5 20. 4चे अवयव बेदुने 4 आणि मग 5. त्यामुळे अवयव काय झाले 2 गुणिले 2 गुणिले 5 असे अवयव झाले. ठीक आहे. मग आता मूळ अवयव पद्धतीमध्ये काय असतं, मूळ अवयव पाडल्यानंतर जे सामायिक अवयव आहेत त्यांच्या खाली खुणा करायचा, जसं विभाजक पद्धतीप्रमाणे. आणि ते जे सामायिक अवयव आलेले आहेत त्यांचा गुणाकार करायचा. त्यामुळे 2 आणि 2 आहे दोघांमध्ये बघा. 2 2ची 1 जोडी, त्यांचा गुणाकार केला. त्यांच्याबद्दल एक अवयव लिहायचा, जोडीतला 1 लिहायचा. आपण म्हणतो ना एक जोडी म्हणजे एक जोडी म्हणजे त्यामध्ये 2 घटक असतात. त्यानंतर दुसरी 2ची जोडी आहे आणि त्या दोघांचा 2 आणि 2 गुणाकाराला 4. बघा, विभाजक पद्धतीने सुद्धा आणि मूळ अवयव पद्धतीने सुद्धा
तेच उत्तर आलेलं आहे. तिसरी पद्धत आहे भागाकार पद्धत, डिव्हिजन मेथड फॉर फाइंडिंग HCF. तर ह्या पद्धतीने आपण इथे ह्या दोन संख्यांचे आपण मसावी काढून बघूया, 144 आणि 252. ह्या पद्धतीमध्ये काय करायचं असतं, तर जी 144 आणि 252 ज्यांचा मला मसावी काढायला सांगितलेलं आहे त्यातली लहान संख्या भाजक घ्यायची असते डिवायझर, आणि मोठी संख्या घ्यायची असते भाज्य प्रथम, आणि भाग लावायचं 144ला. 144 एके 144 इथे भाग लावला आहे पहा, इथे भाग लावून इथे एक उत्तर आलेलं आहे पहा. भाग लावून ही वजाबाकी जी आली 252मधून 144 गेले, 108 उरले. तर बाकी राहिली शिल्लक, बाकी शून्य येईपर्यंत भागाकार करत जायचं. मग जी बाकी आली ती नवीन भाजक, आणि जो पहिला जो भाजक होता त्याला भाज्य करायचं. मग हा भाज्य झाला. आता 108ने भाग लावायचं, 108 एके 108, पुन्हा वजाबाकी केली, 144मधून 108 गेले, 36 उरले, अजूनही बाकी शून्य आली नाही. आता मी 108ला भाज्य केलं आणि पुन्हा भाग लावलं. आता 36 भाजक आणि 108 भाज्य. ठीक आहे. आता 36चा पाडा मी 108 येईपर्यंत म्हटला, 36 त्रिक 108 आहे. बघा इथे बाकी शून्य आली. ठीक आहे. आता म्हणजे 36ने जेव्हा मी भागलं तेव्हा बाकी शून्य आली. मग इथे ज्या भाजकामुळे इथे 3 भाजक आहेत वेगवेगळे, पहिला 2 संख्यातली लहान संख्या, मग पुन्हा भाजक आला जी बाकी होती ती, परत भाजक आला जी बाकी होती ती. ज्या भाजकामुळे बाकी शून्य येते त्या भाजकाला मसावी म्हणतात. आणि त्यामुळे इथे मसावी काय असणार आहे, 144 व 252चा मसावी 36 आहे. तर ही आहे भागाकार पद्धत. म्हणजे काही संख्या एवढ्या मोठ्या असतात की त्यांचे अवयव पाडण्याला आपल्याला कठीण जातं अवयव पद्धतीने किंवा विभाजक शोधणे. अशा वेळेला भागाकार पद्धतीने आपण मसावी काढू शकतो. अजून काही आपण गुणधर्म पाहूया. आता लसावीबद्दल बघूया. दोन संख्यांच्या सामायिक विभाज्यांपैकी, लसावी म्हणजे काय, लघुत्तम साधारण विभाज्य. आता विभाज्य लिहायचे आणि लघुत्तम, तर 2 संख्यांच्या विभाज्यांपैकी जो लहान असेल, सामायिक विभाज्यांपैकी जो लहान असेल त्याला लघुत्तम साधारण विभाज्य असे म्हणतात, लसावी. पाहूया आपण उदाहरण. पुन्हा त्याच संख्या मी घेतल्या 4 आणि 20. आता त्यांचे विभाज्य, 4चे विभाज्य म्हणजे काय, 4च्या पटीतील संख्या, 4च्या पटीतील संख्या म्हणजे 4चा पाडाच लिहायचा आपण. 4 10 40 पर्यंत, पण 4 10 40पर्यंत पाडा संपतो, त्याच्याही पुढे संख्या आहेत ना, म्हणून मी डॉट 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 केले. म्हणजे विभाज्य जे आहेत ते संपत नाहीत, विभाजक नेमकेच असतात, विभाज्य संपत नाहीत. मग 20चे विभाज्य म्हणजे 20चा पाडा, 20 एके 20, 20 दोन 40, 20 एक 60 असं करत करत डॉट डॉट. मग त्यातून सामायिक विभाज्य लिहायचे. सामायिक विभाज्य बघा कोणते कोणते आहेत. यामध्ये पहिला आहे 20 आहे, दोघांमध्ये पहा आहे ना इथे. नंतर दोघांमध्ये 40 आहे, दिसतोय तुम्हाला इथे. आणि असे पुढे येत राहणार, बरोबर ना. त्यामुळे मग ते मग किती लिहिणार आपण, म्हणून डॉट डॉट केले मी. आणि त्यातून आता सर्वात लहान विभाज्य कोणता आहे बघा, 20 आहे, तो झाला लसावी. ही झाली विभाज्य पद्धत. आता इथे सुद्धा 2 पद्धती आहेत, विभाज्य पद्धत आणि मूळ अवयव पद्धत. भागाकार पद्धत लसावीसाठी नाही आहे. आता मूळ अवयव पद्धत पाहूया. मूळ अवयव पद्धतीमध्ये पुन्हा मी त्याच संख्या घेतल्या आहेत, पुन्हा मी 4चे अवयव पाडले, 20चे अवयव पाडले. आणि लसावीमध्ये काय करावं लागतं माहिती आहे बाळांनो, मसावीमध्ये आपण काय केलं, सामायिक अवयव जे आहेत ते घेतले, बरोबर. एक जोडी आणि दुसरी जोडी बेदूने 4 गुणाकार, आणि एक असामायिक अवयव उरला आहे ना, मग तो सुद्धा घ्यायचा. म्हणजे लसावीमध्ये काय असतं, सामायिक अवयव व असामायिक अवयव दोघांचा गुणाकार सर्व घ्यावं लागतात. म्हणजे मसावी मग अशी 4 आला होता आपला, तोही घेतला आणि असामायिक अवयवही घेतले आपण, आणि त्यांचा गुणाकार म्हणून लसावी इथे 20 आला. म्हणजे मसावी 4 होता, महत्तम साधारण विभाजक आहे. त्यामुळे आपल्याला वाटतं एखाद्या 2 संख्यांचा मसावी मोठा असेल, महत्तम उलट असतं. महत्तम म्हणजे मसावी लहान असतो आणि लसावी मोठा असतो, कारण त्यामध्ये आपण असाधारण घटक जे आहेत की असामायिक तेही घेतो. ठीक आहे. आता आपण काय करणार आहोत, लसावी व मसावी यांचे काही गुणधर्म आहेत ते पाहूया. आता आपण व्याख्या पाहिल्या, लसावी मसावी कसा काढायचा ते पाहिलं. आता काही गुणधर्म पाहूया. 2 जर क्रमवार समसंख्या आपण घेतल्या
दोन क्रमावर समसंख्या म्हणजे काय, समजा 2 आणि 4 आहेत, किंवा इथे बघा मी 10 आणि 12 घेतलं आहे, तर त्यांचा मसावी काय असणार आहे, 2च असणार आहे. कारण बघा ना 10 जे आहे त्यामध्ये 10चे अवयव काय, 5 दुने 10. नंतर मग 12चे अवयव काय आहे, 6 दुने 12. मग तुम्ही म्हणाल मग बघा आता मी तोंडीच म्हटलं आहे ना, 5 दुने 10 आणि 10 दुने 12, 2 सामायिक आहे बरोबर, आणि 5 आणि 6 मध्ये काही सामायिक नाही आहे बरोबर ना, आणि त्यामुळे त्यांचा मसावी आला 2. पण लसावी किती असणार आहे त्यांचा लसावी आपण काढून पाहूया. आता इथे बघा मी अवयव लिहिले तुमच्यासाठी आपल्याला कळण्यासाठी. 10चे अवयव लिहिले 5 दुने 10 आणि 12चे लिहिले 6 दुने 12, तर मसावी आला आहे 2, हे कळलं आपल्याला. पण हे असामायिक अवयव आहेत ना, लसावीमध्ये तेही येणार, त्यामुळे लसावी काय येणार आहे पाहूया आपण. लसावी आधी सामायिक अवयव लिहिले आपण, 2 2ची जोडीबद्दल एकच लिहायचं असतो. मग असामायिक अवयव 5 आणि 6 आहेत, त्यांचा गुणाकार करूया सर्वांचा. 5 दुने 10, 10 सक 60 आला आहे लसावी बरोबर, 60 आला आहे लसावी. आता संख्यांचा गुणाकार काय येणार त्या 10 आणि 12चा, 120. मग 60 काय आहे, 120च्या निम्मे, म्हणजे जर समसंख्या असतील क्रमवार तर त्यांचा लसावी हा संख्यांच्या गुणाकाराच्या निम्मे बरोबर. मग संख्यांच्या गुणाकाराला मी 1/2ने गुणलं, मग 1/2 गुणिले 120 बरोबर 60 आलेलं आहे. कळलं तुम्हाला. हां, 2 क्रमावर विषम संख्या असतील तर काय, तर विषम संख्या 13 आणि 15 उदाहरण घेतलं, त्यांचं मसावी एकच येणार, विषम संख्या आहेत ना. त्यांच्यामध्ये बघा 13चे अवयव 13 एके 13, 15चे काय 5 त्रिक 15 पडले, 5 त्रिक 15 पाडले मी, पण सामायिक काहीच नाही आहे, अशा वेळेला 1. लसावी किती, त्यांच्या गुणाकारा एवढा, म्हणजे ते 13 आणि 15चा गुणाकार 195 हा त्यांचा लसावी. अजून काय गुणधर्म पाहूया. आता सूत्र पाहूया आपण. लसावी म्हणून म्हणजे काय, आपण मगाशीच पाहिलं, सामायिक अवयव म्हणजे मसावी नाही का, सामायिक अवयव म्हणजे मसावी आणि असामायिक अवयव यांचा गुणाकार असतो. ठीक आहे. आता सामायिक अवयव म्हणजे मसावी आपल्याला माहिती आहे, म्हणून एक सूत्र मिळालं पहा, लसावी बरोबर मसावी गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार. मग असामायिक अवयवांचा गुणाकाराचं सूत्र पाहिजे. आता आपल्याला असामायिक अवयवांचा गुणाकाराचं सूत्र काय, तर आता असामायिक अवयवांचा गुणाकाराचं सूत्र बरोबर मसावीची बाजू बदलूया आपण, गुणिले ना भागिले करूया, काय येणार लसावी भागिले मसावी. कळलं तुम्हाला. हे एक आपल्याला इथे सूत्र मिळालं. तर इथे जोडमूळ संख्यांच्या बाबतीमध्ये पाहूया आपण. जोडमूळ संख्यांच्या बाबतीमध्ये काय असतं, तर जोडमूळ संख्यांचा मसावी 1 असतो व त्यांचा गुणाकार हा त्यांचा लसावी असतो. उदाहरणार्थ 9 आणि 11 जोडमूळ संख्या म्हणजे काय, एकापाठी एक येणाऱ्या 2 मूळ संख्या बरोबर ना, 2च्या फरकाने येणाऱ्या 2 मूळ संख्या 9 आणि 11 बघा, तर मसावी त्यांचा सामायिक काहीच नाही आहे ना, मसावी एकच येणार, आणि गुणाकार काय आहे त्यांचा 9 गुणिले 11 99 हा त्यांचा लसावी आहे. मग सहमूळ संख्या बघूया. सहमूळ संख्या म्हणजे ज्यांच्यामध्ये एक हाच त्यांचा, एक हा जेव्हा सामायिक विभाजक असतो, फक्त एक म्हणजे कुठलाही तुम्ही संख्या घ्या तर त्यांचा मसावी 1 असणार, कारण 1नेच भाग जातो. बघा इथे मी 9 आणि 10 घेतले, यांच्यामध्ये एक हाच सामायिक अवयव आहे, आणि लसावी हा त्यांच्या गुणाकारा एवढा असणार आहे. त्यामुळे आपल्याला काही सूत्र पाहिजेत या ठिकाणी. पहिलं सूत्र मसावी गुणिले लसावी बरोबर 2 संख्यांचा गुणाकार, हे एक सूत्र महत्त्वाचं आहे. म्हणजे 2 संख्यांचा गुणाकार, तुम्हाला 2 संख्या दिल्या असतील त्यांचा गुणाकार हा त्यांचा लसावी आणि मसावी यांच्या गुणाकारा एवढा असतो. त्यामुळे जर तुम्हाला 2 संख्या दिल्या असतील आणि काही विचारलं असेल लसावी किंवा मसावी, तर तुम्ही लसावी काढायचं असेल तर 2 संख्यांचा गुणाकार भागिले मसावी काढायचं, किंवा मसावी काढायचं असेल 2 संख्यांचा गुणाकार भागिले लसावी काढायचं. एक महत्त्वाचं सूत्र कळलं आहे. आणि असामायिक अवयव काढायला काय सूत्र पाहिलं आपण आत्ताच पाहिलं, लसावी भागिले मसावी. कळलं तुम्हाला इथपर्यंत. आता आपण मसावी लसावी यावर आधारित काही उदाहरणं पाहूया. अचूक उत्तराच्या पर्यायाचा गोल भरा. पहिला प्रश्न आहे 12, 15, 18 यांचा मसावी किती. बघा या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला दिलेली आहेत, तुम्ही उत्तर द्यायचं आहे. यातलं योग्य उत्तर कोणतं असेल, तर आपण पहिला प्रश्न सोडवूया.
नंतर मी तुम्हाला सोडवायला देणार आहे. तर 12, 15, 18चा मसावी काढायचा आहे. आपण अवयव पाडूया. 12चे अवयव काय? अवयव पद्धतीने करूया. मसावी काढायचे विभाजक पद्धतीनेही करू शकता. 12चे अवयव काय? 4 त्रिक 12, त्यामुळे 2 गुणिले 2 गुणिले 3. 15चे अवयव काय आहेत? 5 त्रिक 15. ठीक आहे. 18चे अवयव आहेत 6 त्रिक 18. मग 6चे पण अवयव पडतात ना. संयुक्त संख्येचे अवयव पूर्ण पाडाय. मूळ अवयव म्हणजे काय? तर दिलेली संख्या त्यांच्या मूळ संख्यांच्या गुणाकाराच्या रूपात लिहायची. ज्या मूळ संख्या आपल्याला माहिती आहेत त्यांच्या रूपात. मग 2 त्रिक 6, 6 त्रिक 18. मग समान घटक पहा बरं कोणता आहे? 2 तिघांमध्ये समान पाहिजे मसावीसाठी. आता तिघांमध्ये समान 3च आहे पहा. बरोबर ना. मसावी काय असेल पहा बरं. तुम्हाला आता वेळ देत आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. तुमची वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मसावी 3 आला आहे ना, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 मध्ये पहा 3 आहे उत्तर. हे मसावी 3 पर्याय क्रमांक 2. दुसरा प्रश्न पाहूया आता. 30, 45, 60, 75चा लसावी किती असेल? लसावी विचारला आहे आपल्याला. 4 उत्तरं तुम्हाला मी दिलेली आहेत. लसावी काढायचं आहे. आता तुम्ही काढा बरं लसावी. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. तुम्ही उत्तर काढा. तोपर्यंत मी तुम्हाला वेळ देते. तुमची वेळ संपली. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. मी आता तुम्हाला सोडवून दाखवते. 30चे अवयव लिहूया आपण. 30 किती? 6 पंचे 30 ना, त्यामुळे 2 त्रिक 6 गुणिले 5. नंतर 45चे अवयव पाडायचे आपल्याला. 45चे अवयव काय? 15 त्रिक 45, म्हणजे परत 15चे पाडायचे. 5 त्रिक 15 आणि 15 त्रिक 45. नंतर 60चे अवयव 15 चोक 60. मग आधी 15चे पाडूया आपण. 5 त्रिक 15 आणि चोक 60, म्हणजे 4चे पुन्हा पडणार. बेदुने 4. सर्व मूळ अवयव दिसले पाहिजेत. 75चे अवयव पाडूया. 75चे अवयव काय? 25 त्रिक 75 ना, मग 25चे अवयव 5 5 25 आणि गुणिले 3. आता आपल्याला लसावी काढायचं आहे. लसावीमध्ये काय आपण सांगितलं? सामायिक अवयव आणि असामायिक अवयवांचा गुणाकार. मग सामायिक अवयव आधी बघूया आपण काय आहे. तिघांमध्ये सर्व 4 2 आहे का पहा बरं. नाही आहे. 3 पाहूया सर्वांमध्ये आहे का. दिसतोय 3 बघा. 1 2 3 3. बरोबर ना. या चौघांमध्ये 3 हा सामायिक अवयव पाहिजे, त्यामुळे तो आपण एकदा लिहिणार आहोत. त्यानंतर 5 बघूया आहे का. दिसतोय 5 पण आपल्याला. 1 2 3 आणि 4. तर हे आपण लिहिले सामायिक अवयव. म्हणजे ह्याच संख्यांचा मसावी जर काढायचं असतं तर मसावी येईल 15. आता लसावीसाठी असामायिक अवयव पण घ्यायचे आहेत. मग इथे 2 आहे. त्यानंतर इकडे बघा 2 गुणिले 2 आहे. बरोबर. आणि इथे एक 3 आहे. त्यानंतर इथे एक 5 आहे. ठीक आहे. मग आता 2 आणि 2मध्ये हे सर्व घ्यायचे नाही. जे जास्त आहेत ते घ्यायचे. 60मध्ये जास्त आहेत. 60मध्ये जास्त आहेत ते घ्यायचे. त्यानंतर हे घेतले. हे 2 2 मी घेतले. ठीक आहे. डबल अरे टाकते मी असामायिक अवयव म्हणून. त्यानंतर ते 45मध्ये काय बघा. हा 3 आहे तो घेतला. गुणिले इथे काय आहे शिल्लक. 60मधले घेतले सगळे. आणि इथे हा 5 शिल्लक आहे तो घेऊया. तर गुणाकार करा बरं. गुणाकार किती येणार ह्यांचा. 3 5 15 आणि ह्याचा 3 5 15. 15 गुणले 15. 15चा वर्ग किती. 15 गुणले 15. 15चा वर्ग 225. आपण बघूया करून. 15 गुणिले 15. 15 5 75चे 5. आजचे आले 7 आणि 15 ने 7 22. 225. ठीक आहे. आणि या 225ला हे किती आहेत. बेदुने 4ने गुणूया. किती येतं पाहूया. 4 5 20 0. आजचे आले 2. 4 2 8 आणि 2 किती. 4 2 8 आणि 2 10चा 0. आजचा 1 आणि 4 2 8 आणि 1 9. बघा उत्तर 900 आलं. आलं की नाही बाळांनो. असामायिक अवयव घेताना लक्षात ठेवायचं. असामायिक अवयवामध्ये
तुम्हाला एखादे नियम सांगते. या ठिकाणी हा 2 आहे, 30मध्ये हा 2 होता, बरोबर, आणि 60मध्ये 2 दोनदा होता असामायिक अवयवामध्ये, बरोबर. मग तुम्ही म्हणाल मग बाई असामायिक अवयव 3 का नाही घेतले? तर जेव्हा असामायिक अवयव प्रत्येकात वेगवेगळ्या संख्येने असतात तेव्हा ज्याच्यात जास्त आहेत ते घ्यायचे असतात. समजा आता 75मध्ये अजून 3 वेळा समजा 2 आलं असतं, नाही आहे समजा, तर ते मी घेतले असते. ठीक आहे, म्हणजे असामायिक अवयवामध्ये मी 30मधला 2 नाही घेतला, 60मधला घेतला. म्हणजे उत्तर आपलं आलेलं आहे 900. पुढचा प्रश्न आहे पहा. 2 संख्यांचा मसावी 24 व लसावी 672 आहे. त्यापैकी एक संख्या 96 आहे, तर दुसरी संख्या कोणती? तर आपण सोडवून पाहूया. तुम्हाला मी मगाशी सूत्र दिलं होतं, आठवतं का तुम्हाला? मसावी गुणिले लसावी बरोबर 2 संख्यांचा गुणाकार. आपण मगाशी सूत्र शिकलो आहोत, तुम्हाला मी सूत्र मगाशी दाखवलेली आहे. तर मसावी गुणिले लसावी बरोबर 2 संख्यांचा गुणाकार. मग आता आपल्याला काय त्याने म्हटलं आहे, एक संख्या 96 तर दुसरी कोणती? मग मसावी किती आहे? 24 आहे, लसावी आहे 672. मग 2 संख्यांच्या गुणाकारात एक संख्या आहे 96, दुसरी आपल्याला माहीत नाही आहे. आपण एक्स लिहूया, समजा काय एक्स लिहा किंवा दुसरी संख्या म्हटलं तरी तुम्ही चालेल. आता एक्स काढायचं आहे म्हणजे काय करावं लागेल? 24 गुणिले 672 ला 96ने भागायचं आहे, म्हणजे आपल्याला येणार आहे एक्स किंवा दुसरी संख्या. आपल्याला इथे दुसरी संख्या विचारली आहे. आपल्याला स्कॉलरशिपला पटापट सोडवायचं असल्यामुळे दुसरी संख्या वगैरे असं लिहित बसत नाही, एक शॉर्टमध्ये एक अक्षर म्हणायचं. तर भाग देऊया. 24 एके 24, 24 चोक 96, बरोबर. आणि मग 6ने आता 172ला भाग द्यायचा आहे. भाग देते पहा, मी इथेच उत्तर लिहिते. 6ने नाही, सॉरी 4ने द्यायचं आहे भाग आपल्याला. 4 एके 4, 5 6 2 उरले, 2वर 26, 4 सक 24, 25 26 27 3 उरले, 4 8 32, 168 उत्तर आलेलं आहे. पर्याय कळला तुम्हाला? तुम्हाला मी आता वेळ देत आहे, कोणता पर्याय असेल? तुमचा वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पाहूया पुढचा प्रश्न. 2 संख्यांचा मसावी 9 आहे, लसावी 90 आहे, तर त्या 2 संख्यामध्ये फरक किती असेल? आपल्याला फरक विचारलं आहे. ठीक आहे, आता इथे मसावी आणि लसावीच दिलं आहे, दुसरं काही दिलेलं नाही आहे. मुलांनो, तुम्हाला इथे पर्याय देते मी. आपल्याला सूत्र आठवायचं आहे. मग असे तुम्हाला मी एक सूत्र दिलं बघा, काय? असाधारण अवयव. असाधारण अवयव कसे काढायचे? सूत्र महत्त्वाची पाठ करा. असाधारण अवयव म्हणजे अवयवांचा गुणाकार. ठीक आहे, गुणाकार बरोबर लसावी. आठवतं का सूत्र? लसावी भागिले मसावी, बरोबर ना. आता आपल्याला लसावी दिलेला आहे 90, मसावी दिलेला आहे 9, भागिले उत्तर येतं 9 10 90. म्हणजे हे असाधारण अवयवांचा गुणाकार आहे. हा असाधारण अवयवांचा गुणाकार आहे. मग ते असाधारण अवयव काय असणार आहेत? त्यांना फोड करायची त्यांची, म्हणजे त्यांचं अवयव पाडायचे. 5 दुने 10. हां, मग आता त्या संख्या काय असतील बरं? बघा, मसावी हा काय असतो? साधारण अवयवांचा गुणाकार असतो, बरोबर ना. हां, पाहूया जरा आपण पुन्हा एकदा. तर असाधारण अवयवांचा गुणाकार आहे हा 5 दुने 10, बरोबर. मग आता आपल्याला त्या संख्या काढायच्या आहेत. मग संख्या काय असणार आहेत? संख्या बरोबर आता मसावी जो आहे, संख्या काढताना काय करायचं? जो मसावी जो आहे ना, त्या मसावीला ह्या असाधारण अवयवाने गुणायचं. त्यामुळे पहिली संख्या ही लक्षात ठेवा पद्धत. पहिली संख्या मला काढायची आहे. पहिली संख्या काढताना मी काय करणार? मसावीला असाधारण अवयवातल्या पहिल्या अवयवाने गुणायचं. मसावी गुणिले 5, म्हणजे मसावी आपला किती आहे? 9 आहे, त्यामुळे 9 गुणिले 5
पहिली किंवा कोणती म्हणजे पहिली दुसरी कोणती. आणि मग दुसरी संख्या कशी काढणार आपण. दुसरी संख्या लिहिते मी इथे. दुसरी संख्या बरोबर मसावी 9 आहे ना. 9 गुणिले 2 म्हणजे जे असाधारण अवयव जे आहेत त्यांनी एक एक करून गुणायचं. मग त्यामुळे पहिली संख्या येणार 9 गुणिले 5 9 5 45. मसावीला असाधारण अवयवाने गुणायचं. आणि दुसरे ना 9 दुने 18 म्हणजे ह्या दोन आल्या संख्या. आणि मग आपल्याला काय विचारलं आहे त्यांच्यातला फरक विचारला आहे. मग फरक काढण्यासाठी काय करायचं वजाबाकी करायची. 45 वजा 18 15तून 8 गेले 7 राहिले 4तून 2 गेले 2. उत्तर काय तुमचं कळलं तुम्हाला. तुम्हाला वेळ देत आहे आत्ता. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पाहूया पुढचा प्रश्न. दोन संख्यांचा लसावी जो आहे दोन संख्यांच्या लसावीच्या 1/6 पद मसावी आहे. हां जर मसावी 5 आहे तर दोन संख्यापैकी एक संख्या 15 आहे तर दुसरी संख्या किती. काय म्हटलेलं आहे लसावीच्या. तर आपण उत्तर म्हणजे आपण स्पष्टीकरण बघूया. मसावी किती आहे. मसावी हा लसावीच्या 1/6 पट म्हणजे 1/6 गुणिले लसावी. बरोबर ठीक आहे. म्हणजे असं आपण हे आपल्याला दिलेलं आहे. मग मसावी 5 आहे. मसावी किती आहे त्या संख्येचा. मसावी 5 आहे. मग लसावी किती असेल. म्हणून लसावी बरोबर 1/6 भागिले 6 मसावीला गुणूया म्हणजे 6 गुणिले 5 बरोबर 6 5 30. बरोबर हा झाला त्यांचा लसावी. आता दोन संख्यापैकी एक संख्या आहे 15 तर दुसरी कोणती तर आपल्याला सूत्र माहिती आहे. मसावी गुणिले लसावी बरोबर काय असतो दोन संख्यांचा गुणाकार ना. म्हणजे एक संख्या मगाशी पण आपण पाहिलं उदाहरण. एक संख्या गुणिले दुसरी संख्या. मग आता मसावी किती आहे. मसावी आपल्याला उदाहरणात दिलेला आहे 5 गुणिले लसावी आहे 30. एक संख्या दिलेली आहे 15. दुसरी संख्या किती. म्हणून काय करायचं आता आपल्याला x बरोबर 5 गुणिले 30 आहे 15ने भागायचं आहे. 15 एके 15 15 दुने 30. उत्तर आलेलं आहे 5 दुने 10. बघा बरं तुम्ही पर्याय सांगा आता. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे 198 240 यांचा मसावी 6 आहे तर त्यांच्या असामायिक अवयवांचा गुणाकार किती. असामायिक अवयवांचा गुणाकार विचारला आहे बघा बाळांनो. हा तुम्हाला मी प्रश्नाचा पर्याय दिलेले आहे. आता त्यांचा मसावी 6 आहे. आता आपल्याला सूत्र माहिती आहे की लसावी गुणिले मसावी बरोबर काय असतं दोन संख्यांचा गुणाकार. ठीक आहे. मग आधी आपण काय लिहूया सूत्र. लसावी गुणिले मसावी इथे लिहूया आपण. मसावी गुणिले लसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार. बरोबर. तर मसावी आपल्याला दिलेला आहे 6. लसावी दिला नाही आहे. दोन संख्या दिलेल्या आहेत 198 गुणिले 240. मग आता आपण लसावी आधी काढूया. लसावी काय 198 गुणिले 240 भागिले 6. 6ने ते भाग देऊया. 6 चोक 24 म्हणजे 198 गुणिले 4 किती येणार. 4 8 32 2 हातचे आले 3 4 9 36 नंतर 37 38 39. हां
4 8 32 2 हातचे आले 3, 4 9 36 37 38 39 चे 9 हातचे आले 3, 4 1 4 5 6 7. ठीक आहे. आता आपल्याला पुढे काय विचारलं आहे तर असामायिक अवयवांचा गुणाकार किती ना. मग आता हा जो आपला आहे तो लसावी आहे. आता आपल्याला अजून एक माहिती आहे की लसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार असतो. बरोबर, असामायिक अवयवांचा गुणाकार. बरोबर ना. आणि त्यामुळे इथे काय येणार आहे, लसावी आपण काढलेला आहे, इथे गुणाकार नाही केला तरी पण चालला असतं बाळांनो. 4 8 32 2, 4 36 37 38 39 गुणाकार आपण चेक करतो 3 आणि 4 1 4 5 6 7. ठीक आहे, 792. कारण बाळांनो गुणाकार चुकला तर पुढे उदाहरण चुकण्याची शक्यता असते, म्हणून मी गुणाकार चेक केला. तर लसावी आपल्याला दिलेला आहे 792. बरोबर. आणि 792 लसावी म्हणजे काय असतो, मसावी गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार. सॉरी, मसावी लिहायचं राहून गेला. ठीक आहे. मग मसावी आपला आहे 6. ठीक आहे. आणि गुणिले असामायिक अवयव. म्हणून आता असामायिक अवयव काढायला मी काय करणार आहे, असामायिक अवयव काढण्यासाठी मी 792ला 6 ने भागणार आहे. 6 ने भागल्यावर काय येतं बघूया. हां, इथे बाळांनो थोडंसं जरा मिस्टेक झाली. इथे सुरू बघा, 6 चोक 24 आणि हा मी वरचा 0 दिला नाही. हां, इथे 0 येणार. हा इथेही 0 येणार आणि इथेही 0 येणार. आता 6 ने भाग देऊया आपण. 6 1 6, 1 राहिला 7, 6 3 18, 19 1 राहिला, 6 2 12 आणि 0. ठीक आहे. असा हा गुणाकार आला. बघा गुणाकार किती आला. आता तुमचं उत्तर बघा. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. तुमचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आपल्याला उत्तर आलेले आहे पहा 1320. भागात आपण आज इथेच थांबूया. धन्यवाद. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि BMC एज्युकेशनच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. बेल आयकॉन क्लिक करा की ज्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील.